महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को शुभकामनाएं दी। साथ ही डिलिमिटेशन, महिला आरक्षण, विपक्षी एकजुटता और जनहित के मुद्दों पर कांग्रेस का पक्ष रखते हुए कहा कि लोकतांत्रिक मूल्यों और जनता से जुड़े सवालों पर चर्चा जारी रहनी चाहिए। मूळ प्रश्न असा आहे की त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावे तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दलचं आमचं कुठलेही दुमत नाही। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बीजेपी विशेष करून जी सरकार आज देशामध्ये नरेंद्र मोदीच्या रूपाने आहे ती आरएसएस चालवत आहे आणि आरएसएसनी अनेकदा सांगितलं की आम्हाला हे संविधान मान्यच नाही। आता हे संविधानच जेव्हा यांना मान्य नाही आणि डिलिमिटेशनच्या नावाने ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेच्या ढाच्यालाच हे संपायला निघाले, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे। त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं संविधानाच्या बाजूने उभा राहील। संविधान वाचलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आमचे जे इंडिया अलायन्सचे जेवढे लोक आहेत त्यांना ही भूमिका कळत नसेल असा माझा मुद्दा नाही, पण निश्चितपणे आज देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी एकत्रित यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। राम मंदिर असेल, तिथली चोरी असेल, देशभरातल्या हिंदूच्या देवळातल्या मंदिरातली चोरी असेल, अशा अनेक प्रकरण आता आपल्याला पाहायला पुढे मिळतात। धर्माच्या नावाने ही सत्तेत आले, हिंदू धर्माच्या लोकांना त्यांची दिशाभूल करण्याचं पाप या लोकांनी केलं। त्यांच्याकडूनच त्यांच्या परिश्रमाचे पैसे धर्माच्या नावाने घेतलेत आणि त्याला लुटलं, अशा पद्धतीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। आणि मग ज्या आरएसएसला, ज्या भाजपला कधी संविधान मान्य नव्हतं, त्यांनी दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, त्याला विकत घेण्याचा परंपरा, नाही ऐकलं तर त्याला ईडी, सीबीआय या पद्धतीच्या यंत्रणेचा वापर करून, संस्थांचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा या लोकांनी प्रयत्न केलेला आहे। तो आता सगळ्यांना दिसत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अंतर मनातली जी भावना असते, कारण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला देणं लागतं आणि जेव्हा देणं लागत असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून देणं लागत असेल तर या देशाला, या देशाचं संविधान आहे म्हणून तुम्ही आमदार झालात, तुम्ही खासदार झालात, तुम्ही प्रधानमंत्री झालात, तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झालात, पण संविधानच नसेल तर तुम्हाला आमदार खासदार काय ग्रामपंचायतचा मेंबर सुद्धा होता येणार नाही। ही भूमिका प्रत्येकाने लक्षात घ्यावी, एवढंच आम्ही म्हणू शकतो, अशी आमची भूमिका आहे। मला असं वाटत नाही, कारण की जयंत पाटील माझ्यासोबत बसतात विधानसभेत, त्यांना आम्ही अनेकदा विचारलं, ते म्हणाले असं कुठलंही काही नाही, आम्ही इंडिया आघाडी बरोबर राहू। ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फूट झाली त्यावेळेस शेड्यूल 10 प्रमाणे कारवाई जी सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिली आणि तिला एक निवडणूक संपतपर्यंत त्याच्यावर निर्णय झाला नाही, आजहीपर्यंत झाला नाही। तर कायदेशीर बाब जेव्हा तुम्ही म्हणताय, शेड्यूल 10 आपला एकदम क्लिअर आहे, पक्षविरोधी कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करता आली असती, पण माननीय सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीख देऊन त्या प्रकरणावर का पडदा घातला हे कळण्यासारखं मला कळत नाही। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाचा अधिकारातला बाब आहे, पण अशा या प्रकरणात त्याच वेळेस आळा पडला असता तर असं आमदार आणि खासदार पळून गेले नसते असं मला वाटतं। आता देशातील सर्वसामान्य लोकांनी आणि विशेष करून हिंदू धर्माच्या लोकांनी या अयोध्येच्या घटनेचं सगळीकडे निषेध केलेला आहे। भाजप आणि आरएसएसचा या निमित्तानं खरा चेहरा पुढे आलेला आहे। ज्या पद्धतीनं आरएसएसचे लोक त्या ठिकाणी बसून, भाजपचे लोक त्या ठिकाणी बसून त्यांनी लोकांचा दिलेली दानपेटीच लुटून टाकली, म्हणजे हे मोगलापेक्षा खतरनाक लोक आज देशाच्या समोर आलेले आहेत। आणि म्हणून हिंदू धर्मियांनी निर्णय केला की यांचा निषेध केला पाहिजे आणि रामाचा तर आशीर्वाद रामामुळेच आम्ही आहोत। ती चाबी बरे राम उतना ही चलेगा खिलौना असं ते गाणं आहे, ते वास्तविकता आहे। आणि त्याच्यामुळे या पापी लोकांना, ज्यांनी लोकांच्या भावना, श्रद्धा यांना ठेच पोहोचवली, त्यांच्या श्रमाचा पैसा
जो भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी खर्च केला, तो पैसा यांनी लुटला, डाका टाकला. त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम देशपातळीवर सुरू झालेली आहे. बिलकुल काढलीच पाहिजे, काय त्याला काही नाही, श्रद्धेचा भाग आहे. हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या व्यवस्थेला बघितलं पाहिजे. काँग्रेस असेल किंवा युपीटी असेल, हा मुद्दा नाही. हा अखेरी धर्माचा आहे, धर्माच्या आस्थेचा आहे. आणि ज्या पद्धतीनं यांनी हिंदूच्या मंदिरात जे लूट माजवलेली आहे RSS आणि भाजपनी, त्यांच्या विरोधात देशातल्या सगळ्याच लोकांनी, सगळ्या हिंदू धर्मियांनी एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं.